नमस्कार भाविक भक्तांनो, आपलं सर्वांचं आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये पुन्हा सहर्ष स्वागत आहे. तर आपल्यासोबत नेहमीप्रमाणे बाळासाहेब भाईजी अभंगाबद्दल चर्चा करण्यासाठी आहेतच, पण आजचा अभंग कोणता आहे तो आपण पाहूया. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा, करिसी अंगीकार, तरी काया माझा भार, जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा. आजचा हा अभंग खूपच छान प्रकारे आहे. तर आपल्यासोबत बाळासाहेब भाईजी आहेत. चला आपण त्यांच्याशी हितगुज करूया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा अभंग आपण पाहिला आहे की धर्माची तू मूर्ती, याचा अर्थ काय आहे? या ठिकाणी खूप सुंदर, कारण आपण बघतो की धर्म आणि आध्यात्मिकता, वास्तविक लोक आपल्या समाजामध्ये धर्म म्हणजे नियम असं समजतात. बरोबर. परंतु ते जे नियम आहे जोपर्यंत आचरणामध्ये येत नाही, आपल्या व्यवहारामध्ये येत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती धर्मावर चालतोय किंवा नियम पाळतो हे आपल्याला म्हणता येत नाही. अच्छा. म्हणजे वास्तविक धर्माची जर व्याख्या आपण बघितली तर ती व्याख्या आहे की आचरण. आणि जोपर्यंत आज लोकांच्या जीवनामध्ये ते आचरणामध्ये त्या गोष्टी येत नाही तोपर्यंत परिवर्तन होणं शक्य नाही. बरोबर. म्हणून या ठिकाणी महाराजांनी ही जे धर्माची व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर अध्यात्म ही पुढली स्टेप आहे. अध्यात्म म्हणजे स्वतःला बघणं किंवा स्वतःच्या आंतरजगामध्ये जाऊन स्वतःची ओळख मिळवणं. अच्छा. आध्यात्मिकतेचा अर्थच आहे की स्वतःचं चिंतन करणं. बरोबर. आणि ज्या वेळेला व्यक्ती धर्माच्या नियमावर पालन करतो, धर्माच्या किंवा त्या गोष्टी आचरणात आणतो, त्याच वेळेला आपण त्याला म्हणू शकतो की तो धर्मावर चालतो. बरोबर. पण यामध्ये तुम्ही आता बोलले की स्वतःचं चिंतन करणं, तर स्वतःचं चिंतन करणं म्हणजे काय? तर या ठिकाणी स्वतःचं चिंतन करणं म्हणजे की ज्या वेळेला आपल्याला स्वस्वरूपाची ओळख मिळते की वास्तविक मी कोण आहे, बरोबर. मी कुठून आलो आणि मी ह्या देहापासून अलग आहे. ही पहिली जी ओळख आहे, आज मनुष्याला हीच ओळख नाही आहे की तो स्वतःला देह समजतो. मी ह्या देहापासून अलग असणारी एक चैतन्य शक्ती आत्मा आहे असं व्यक्ती म्हणतो की 4 दिवसाचं जीवन आहे, एक दिवस आलो एक दिवस जायचं, पण कोणला जायचं. बरोबर. किंवा एखादा व्यक्ती जर शरीर सोडून गेला तर म्हणतो की बस तो गेला, कोण गेला. बरोबर. म्हणजे वास्तविक तुम्ही सांगितलं की स्वचिंतन याच्यासाठी स्वस्वरूपाची खूप गरज आहे की स्वस्वरूपामध्ये पहिली जी आपली पायरी आहे की मी एक शांत स्वरूप आत्मा आहे, प्रेम स्वरूप आत्मा आहे, ही आहे आपली स्वस्वरूपाची पहिली ओळख. आणि चिंतनासाठी, आत्मचिंतनासाठी आत्म्याची ओळख असणं खूप गरजेचं आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही वर्णन केलेलं. पण यामध्ये, या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की भक्तांचा पूर्ण समर्पण भाव, तर याला काय म्हणता येईल? तर या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे की जोपर्यंत आपण ह्या गोष्टी जीवनामध्ये अंगीकार करत नाही, अंगीकार जर करायचा असेल तर पूर्ण समर्पण पाहिजे. बरोबर. समर्पण झाल्यानंतरच ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. तर गाथ्यांमध्ये महाराज पुढे हेच सांगतात आपल्याला की भक्तीमध्ये पण समर्पण भाव असला पाहिजे. आणि समर्पण भावामध्येच आपल्या जीवनामध्ये ज्याला आपण म्हणू शकतो की समर्पणतामध्येच सर्व सुख आहे. जोपर्यंत समर्पण नाही तोपर्यंत सुखाचा पण आपल्याला अनुभव होत नाही. बरोबर. खूपच छान प्रकारे आहे. आणखी या अभंगामध्ये हे पण आहे की जे म्हणतात ना, कठीण मधले हे कठीण कर्मबंधन यापासून सोडव, तर ते कसं? तर या ठिकाणी आपल्या दर्शकांना एक मी जरा स्पष्ट करतो की महाराजांना सांगण्याचा जो भाव आहे
की ज्या वेळेला व्यक्ती दुःखामध्ये असतो त्यावेळेला ईश्वराला तो ज्याला म्हणतो की आपण खूप पुकारतो किंवा त्याचं आव्हान करतो आणि ह्या बंधनापासून, या झंझटापासून प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मला मुक्त कर, ह्या बरोबर. बंधनापासून मला सोडव, म्हणजे मला मोक्ष दे, बरोबर. ही ईश्वराकडे लोक म्हणतात. पण वास्तविक आपण ह्या कर्मबंधनातून सुटू शकत नाही किंवा मोक्ष मिळू शकत नाही. कारण जोपर्यंत आत्मा ह्या शरीरामध्ये आहे हो. तोपर्यंत त्याला कर्म करणं हे अनिवार्य आहे. बरोबर. श्वास घेणं हे पण कर्म आहे, पाणी पिणं हे पण कर्म आहे, भोजन करणं हे पण कर्म आहे. तर कर्मबंधनातून व्यक्ती तेव्हाच मुक्त होतो की ज्या वेळेस आत्मा ह्या शरीराला सोडून पुढच्या यात्रेसाठी जातो, त्यावेळेला तो ह्या कर्मबंधनातून मुक्त होतो. असा याचा एक आध्यात्मिक भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. खूपच छान प्रकारे. मग आता यामध्ये हे पण आहे की सर्व समर्पण आपण ईश्वरावर होतो, तर आपलं जे दोषाचं जे ओझं आहे ते पण हलकं होऊ शकतं. हां, हे खूप छान सुंदर वर्णन या ठिकाणी आलेलं आहे की तुकाराम महाराजच विठ्ठलाशी समरूप होऊन म्हणतात की मला तुझ्याकडे जर यायचं तरी माझं जे ओझं आहे, बरोबर. पापाचं ओझं आहे, कर्मबंधनाचं जे ओझं आहे, त्याच्यापासून मला तो मुक्त कर. ते विनवणी करतात. बरोबर. म्हणजे भक्त भगवानाकडे विनवणी करतात. परंतु आपल्या दर्शकांना मी इथं सांगू इच्छितो की या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही स्वतः सोडण्याची तयारी नाही आणि ईश्वराची फक्त आठवण करतात, तोपर्यंत तुम्ही त्याच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. बरोबर. जसं एखादा आपण बघतो की पोपट आहे, तो नळावर बसला आहे बरोबर. आणि जर आपण त्या पोपटला म्हटलं की तू नळावर बसलेला आहे, त्या नळावरून तू उठ, तर तो उठणार नाही, कारण त्याने त्याला पकडून ठेवलेला आहे. हो. जोपर्यंत तो सोडत नाही तोपर्यंत तो उडणार नाही. बरोबर. मग आज मनुष्याची ती स्थिती आहे की जोपर्यंत आपण ह्या गोष्टी स्वतः सोडत नाही तोपर्यंत ईश्वराकडे जाऊ पण शकत नाही आणि त्याच्यावर समर्पण पण होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपलं जे ओझं आहे ते ओझं तो म्हणतो की माझ्याकडे दे, मी घ्यायला तयार आहे, कारण तो समर्थ आहे. तो समर्थ आहे, ते ओझं घेण्यासाठी सर्व समर्थ आहे. परंतु आपल्याला ओझे वाहण्याची सवय लागलेली आहे. आपण ओझे त्यांना देत नाही, ईश्वराकडं सोपत नाही आणि मगच आपण दुःख झाल्यानंतर पुन्हा त्याला दोष देतो. ईश्वर आपल्याला सदैव सांगत असतो की तू चिंता मत कर मैं बैठा हो. म्हणजे तो म्हणतोय स्वतः की तू चिंता करू नकोस, मी तुझा रक्षक आहे. परंतु पूर्ण समर्पण नसल्यामुळं ते जे ओझं आहे ते ओझं आपण त्याला देत नाही आणि त्याच्यामुळं आपण दुःखाचा अनुभव करतो. खूपच छान प्रकारे सांगितलं तुम्ही की एक पंछी असतो, एक पक्षी असतो, तो जर कधी ना एक टहनी आहे, एक फांदी आहे फांदी समजा. आहे, हां. तिच्यावर बसलेला आहे किंवा नळावर बसलेला आहे आणि तो त्याला सोडत नाही. फक्त तो असा बोलतोय की मला यापासून सोड, मला यापासून सोडव, असा म्हणजे प्रयत्न करतोय. पण दुसरे तेच सांगतात की तू जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत ते सुटणार नाही. मग तसंच हो. आज मनुष्याचं झालेलं आहे. ईश्वराला म्हणतात की तू मला दुःखापासून मुक्त कर बरोबर. किंवा हे जे ओझं आहे कर्मबंधनाचं याच्यापासून मुक्त कर. बरोबर. पण तो जोपर्यंत तो सोडत नाही तोपर्यंत ईश्वर काय करणार? बरोबर. ईश्वर तर साक्षी होऊन बघत राहतो बरोबर. की जोपर्यंत हा सोडत नाही तोपर्यंत याची मदत मी कशी करू. आणि याचं एक उदाहरण आहे की महाभारतामध्ये की ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, बरोबर. तर त्यावेळेला श्रीकृष्णाने मदत केव्हा केली की द्रौपदीला जोपर्यंत देह अभिमान होता, तिनं साडीचा पदर इथं ठेवलेला होता, बरोबर. पकडून ठेवलेला होता. तर त्यावेळेला सिरियलमध्ये दाखवलेले सर्वांनी आपल्या दर्शकांनी बघितलेलं असंतोषीन की त्यावेळेला मदत तेव्हाच मिळते की ज्या वेळेला ती दोन्ही हात का आता तूच आहे, माझी रक्षा करणारा तुझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही, त्यावेळेला साडी यायची आणि तिला पूर्ण लपेटायची. तर हे झालं समर्पणताचं, हे उदाहरण आहे. हे खरोखर आहे की मी पण पाहिलं आहे की जे 5 पांडव आहेत त्यांना पहिल्यांदा जे देहधारी आहे समजा म्हणजेच की शरीरधारी आहेत, तर त्यांना 5 पांडवांना पहिल्यांदा तिने मदत मागली, तरी सुद्धा ते
काही मदत करू शकले नाही आणि त्याच्यानंतर तिने सर्वस्व समर्पण केलं त्याच्यानंतर कृष्णावरती. धर्मपिता जे बसलेले होते, हो. द्रोणाचार्य, भीष्म हो. पितामह यांच्याकडे त्यांना पण मदत सुद्धा मागितली. त्यांना सुद्धा मदत तर मागितली. सर्व असमर्थ झाल्यानंतर बरोबर. तिनं ज्यावेळेला हा पक्का निश्चय झाला की ईश्वरावर समर्पण झाल्याशिवाय त्याची पूर्ण मदत मिळू शकत नाही, बरोबर. हे खूप मोठं उदाहरण आहे या ठिकाणी. खूपच छान प्रकारे म्हणजे सर्वस्व समर्पण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ईश्वरही आपल्याला ईश्वरही मदत आपली करत मदत करू नाही. शकत हे नाही. खूपच छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की नारायणची जे भक्ती करत होते आपले तुकाराम महाराज, तर ते साकार की निर्गुण? या ठिकाणी ईश्वराचे जे रूप आहे, सगुण साकार, बरोबर. नारायणामध्ये त्यांनी जे वर्णन केलेलं आहे बरोबर. आणि या ठिकाणी ईश्वरालाच त्यांनी नारायणची उपमा दिलेली आहे. ईश्वराची जी उपमा आहे ती नारायणची दिलेली आहे. अच्छा. आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये काही ठिकाणी निर्गुण निराकारची पण उपमा आहे, ती आपण पुढं बघणार आहोत. काही अभंगामध्ये ती पण आलेली आहे. परंतु या ठिकाणी नारायणाची जी पूजा आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी ईश्वरालाच प्रतिमा म्हणून नारायणची जी पूजा आहे ती तुकाराम महाराजांनी केलेली आहे. खूपच छान प्रकारे म्हणजेच की धर्म आहे, तर धर्मामध्ये जसं उपवास आहे किंवा काही व्रतवैकल्य आहेत, तर ते नव्हे, तर नारायण म्हणजेच की एक कृपाळू भाव आहे. आणि आपण बघतो की ज्या वेळेला कोणताही एक व्यक्ती मंदिरामध्ये किंवा ईश्वरासमोर जातो, तो शरणागत असतो. बरोबर. कृपा तेव्हाच होते की ज्या वेळेला तुम्ही त्याच्या समोर शरण जाल, त्याच वेळेला त्याची कृपा होते. म्हणून महाराजांनी जे वर्णन केलं आहे की नारायण हा एक कृपाळू आहे, आशीर्वाद देणारा आहे, परंतु तुम्ही जर झुकले तर त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो. तुकाराम महाराजींच्या अभंगाबद्दल खूप छान प्रकारे विश्लेषण केलेलं आहे. त्याला क्लिअर केलेलं आहे की कशा प्रकारची भक्ती असो, की पूर्ण समर्पण असलं तरच तो प्राप्त होतो. तुम्ही इथे आलेत आणि खूप छान प्रकारे इथे आपल्या अभंगाचं बद्दल तुम्ही स्पष्टीकरण केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपका भी धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आपण पाहिलंय की धर्माची मूर्ती यामध्ये सांगितलेलं आहे की धर्म तर किती प्रकारचे आता वाटून घेतलेले आहेत, पण त्यातही खरा धर्म कोणता आहे? खरा धर्म हाच आहे की सर्वांना सन्मान देणं, सर्वांवरती रहम करणं किंवा कृपा करणं किंवा सहयोग करणं किंवा त्याला आपण म्हणू मदत करणं. तर हाच खरा धर्म आहे. तर असंच आपण पुढच्या अभंगामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.